सरकारच्या निष्काळजीपणामुळे राज्यामध्ये कृत्रिम पाणी टंचाई निर्माण झाली आहे असा आरोप यशोमती ठाकूर यांनी केलाय। कृषी मंत्र्यांना हिरवी मिरची आणि लाल मिरचीमध्ये फरक कळतो का असा सवाल देखील त्यांनी केलेला आहे। मुख्यमंत्री सुट्टीवर गेले, दोन्ही उपमुख्यमंत्री काही करत नाहीत या शब्दात त्यांनी टीका केली आहे। मानव निर्मित आहे, कृत्रिम पाणी टंचाई या ठिकाणी झालेली आहे आणि शासनाच्या प्रशासनाचा आणि जे लोक इथे रिप्रेझेंटेशन करतात त्यांच्या हलगर्जीपणामुळे आज 10 दिवसानंतर यवतमाळला पाणी मिळतं आहे। कृषी मंत्र्याला हिरवी मिरची आणि लाल मिरचीतला फरक कळतो का हे आपण बघितलं पाहिजे। आता हंगाम सुरू आहे आणि हंगामाच्या आधी कृषी मंत्री गायब राहत आहेत। सरकारमधलं कोणी शेतकऱ्यांबद्दल बोलायला तयार नाही आहे। मुख्यमंत्री देखील सुट्टीवर गेलेले आहेत। इथं मोठ्या प्रमाणात पाणी टंचाई आलेली आहे। उपमुख्यमंत्र्यांना काय घेणं देणं राहिलेलं नाही आहे। दोन उपमुख्यमंत्री आणि हा सगळा सावळा गोंधळ हा 4 तारखेला या सगळ्या गोष्टीला उत्तर मिळतं आहे।